अशी ही आई असू शकते की जिच्या दुबळ्या हाताना या फुलाचं ओझं देखील पेलवता आलं नाही. तरी बरं साहेब, आमचे शिंदे आणि पिल्ले तिथून जाताना त्यांचं लक्ष गेलं, नाहीतर हे मूल काय आज जिवंत दिसलं नसतं. जाधव, जीवन मरण माणसाच्या हातात असतं तर जगात सगळीकडे हाहाकार उडाला असता. ठीक आहे, तुम्ही त्याचा पंचनामा केलेलाच आहे. तेव्हा असं करा, या मुलाला अनाथाश्रमात पाठवून द्या. येस सर. हवालदार शिंदे, कम या. सर, तुम्हाला माहिती आहे मी कशासाठी आलोय ते? तुम्ही इन्स्पेक्शन साठी आलात ना सर? इन्स्पेक्शन फक्त निमित्त. हं? मला खास आयजीबी साहेबांनी तुमचं अभिनंदन करण्यासाठी पाठवलंय. हं? पवार, कशा- अभिनंदन. 11 एप्रिलच्या रात्री गुंड मालगाडी लुटताना ज्या शौर्याने तुम्ही त्यांना पकडलं त्याची डिपार्टमेंटने दखल घेतलेली आहे आणि त्या कामगिरीबद्दल सरकारने तुम्हाला गोल्ड मेडल आणि 25,000 इनाम जाहीर केलेला आहे. हं? आणि त्याहीपेक्षा तुम्हाला हं? जमादार म्हणून प्रमोशन दिलेलं आहे. हार्दिक अभिनंदन शिंदे. Thank you, thank you, हार्दिक sir. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन, अभिनंदन. तू काय देतोस? अरे अभिनंदन घेऊन सोड केलं माझं. सर, माझी एक तुम्हाला विनंती आहे. बोला. सर, या पोराला मी सांभाळलं तर? पण काय हो, हे तुमच्या पत्नीला चालेल का? आपल्याकडे ती भानगडच नाही, आपलं लगीनच झालेलं नाही आणि म्हणायचे चान्सेस पण नाहीत. पण काय हो, घोडे कुठे पेन खात आहे? नाही, घोडं पेंड नाही खात आहे, पण आपल्या कुंडलीमध्ये आतंकवादी बसलाय. आतंकवादी? मंगळ हो, आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे. आता पण बऱ्याच मुली सांगून आल्या, पण या सगळ्या मंगळाने पळवल्या. हसण्यासारखं काय? अहो पण या मुलाला सांभाळणार कोण? माझी आय आहे ना, मला जसं तिनं लहानाचं मोठं केलं तसं ती या पोराला लहानाचं मोठं करेल. माझ्या आईला लहान पोरी लय आवडतात. दिवसभर ती शेजारा पाजारांच्या मुलामध्ये रमलेली असते. ते सगळं ठीक आहे हो, पण या मुलाचे जन्मदाते आले तर? जन्मदाते आले तर या पोराला मी त्यांच्या हवाले करीन, हम्म. आणि नाही आले तर या पोराला मी बापाचं नाव देईन.